नमस्ते, चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज मी सिंगल कटोरी ब्लाऊजचं कटिंग दाखवणार आहे. तर यासाठी मी एक अस्तरचा कपडा घेतलेला आहे. तर या ठिकाणी खालच्या साईडने मी एक लाईन ड्रॉ केलेली आहे. तिथून आपल्याला 13.5 इंच उंची घ्यायची आहे ब्लाऊजची. इथे सरळ लाईन ड्रॉ करायची आहे, रेषा मारायची आहे. त्यानंतर खालच्या साईडनं आर्महोलसाठी मी 5.25 इंचावर मार्किंग केलेलं आहे. इथे अशी रेषा आखून घ्यायची आहे सरळ. त्यानंतर छाती माप आहे 36 इंचाचा चौथा भाग म्हणजे 9 इंचावर मार्किंग केलं आणि पुढे शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच ठेवलेलं आहे. त्यानंतर शोल्डर घ्यायचे आहे 5.5 इंच. अशी उभी रेषा आखून घ्यायची आहे आर्महोलची. आणि त्यानंतर कमर घेर येतो 8 इंच म्हणजे 32चा चौथा भाग 8 इंच आणि पुढे टक्ससाठी मी 1 इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि त्यानंतर 1.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे. त्यानंतर हे साईडचे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहेत. इथे आर्महोलसाठी इथे रेषा ओढली, त्यावर 3 इंचावर मार्किंग केलं. त्यानंतर आतल्या साईडनं मी अर्धा इंचावर मार्किंग केलं आणि तिरकी रेषा मारून घेतली. इथे 2.5 इंचावर मार्किंग केलं आहे आणि बॅक साईडचा आर्महोलचा आपल्याला आकार द्यायचा आहे. इथे क्रॉस लाईनपासून वरती 2.5 इंचावर मार्किंग करायचं आहे. त्या पॉईंटपासून ते खालच्या पॉईंटपर्यंत आपल्याला आतला पुढचा आर्महोलचा आपल्याला शेप द्यायचा आहे. त्यानंतर गळारुंदी जी आहे ती 2.5 इंचावर मार्किंग केलं आणि पाठीमागचा गळा 9.5 इंचावर मार्किंग केलेला आहे. त्यानंतर दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहेत, आपल्याला रेषा मारून घ्यायची आहे. त्यानंतर बॅक साईडचा आपल्याला कपडा कट करून घ्यायचा आहे हा. त्यानंतर दुसरा पीस आपल्याला कट करून घ्यायचा आहे फ्रंटचा. त्यामुळे फ्रंटचा 1 इंच जास्त आहे मार्जिन, जे जास्तीच घ्यावं लागतं ते. इथे आपल्याला सगळं पूर्ण ड्रॉ करून घ्यायचा आहे पीस हा. त्यानंतर स्क्वेअर करून घ्यायचा आहे, चौकट आखून घ्यायची आहे. कारण आपल्याला आर्महोलचा शेप द्यायचा आहे, त्यामुळे फ्रंट आर्महोल आणि बॅक आर्महोल दोन्ही ड्रॉ केलेला आहे इथे. हा फ्रंट आर्महोल. त्यानंतर पुढच्या गळ्यासाठी इथे 6 इंचावर मार्किंग केलं आहे. इथे बस्ट लाईन 10.5 इंच घेतलेली आहे मी.
त्यानंतर खालच्या बाजूने योग पट्टीसाठी मी 2.5 इंचावर मार्किंग करते. नंतर सरळ रेषा आखून घ्यायची आहे. आता इथे आर्महोलपासून 2 इंचावर मार्किंग करायचं आहे. त्यानंतर कटोरीचं माप काढण्यासाठी आपल्याला छातीचा 6वा भाग म्हणजे 6 इंचावर मार्किंग करायचं आहे. सहा इंचावर मार्किंग केलं. इथे पण 6 इंचाचाच पॉईंट घेतलेला आहे. त्यानंतर इथे एक कटोरीचा शेप द्यायचा आहे आपल्याला. इथे त्यानंतर खालच्या साईडने इथून 3.5 इंचावर मार्किंग करायचं आहे योगपट्टीसाठी. इथे मध्ये घ्यायचं आहे आणि योगपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे इथे आणि कटिंग करायचं आहे योगपट्टी. फ्रंट आर्महोल कट करायचा आहे. पुढचा गळा कटिंग करून घेतलाय. इथे आपली कटोरी कटिंग करून झालेली आहे. तर या छोट्या पीसपासून आपल्याला दुसरा पीस तयार करायचा आहे. त्यासाठी एक कापड घेतलं मी परत दुसरं. असा ठेवायचा आहे पीस की खालच्या साईडनं आपल्याला 1.5 इंच आणि साईडला 1.25 इंचाचा मार्जिन राहिलं पाहिजे. असा हा पीस ठेवून घ्यायचा आहे. पीस एकदम कट टू कट झालेला आहे हा. इथे 1.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे. त्यानंतर साईडला 1.25 इंच दोन्ही साईडनं. त्यानंतर रेषा आखून घ्यायची आहे. नंतर कटोरीचा शेप द्यायचा आहे. त्यानंतर हा पीस कट करून घ्यायचा आहे. हे झालं आपलं सिंगल कटोरी ब्लाऊज पीसचं कटिंग. तर तुम्हाला ही कटिंग आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. धन्यवाद.